माझे नाव नितीन, वय 30 वर्ष. मी मुंबईच्या या छोट्या गल्लीत राहतो. 3 वर्षापूर्वी बाबा गेल्यावर आमच्या घरची परिस्थिती पूर्णपणे बिघडली. आई आजारी पडल्या, बहिणीचे शिक्षण चालू झाले होते आणि माझी नोकरीही अस्थिर झाली होती. मग मी ठरवले की आता छोटासा बिझनेस सुरू करायचा. गल्लीत एक जुनी दुकान भाड्याने घेतले. थोडे पैसे जमवून एक मशीन, कापड, टेप आणि इतर साहित्य विकत घेतले. बोर्ड लावला, नितीन ब्लाऊज अँड सलवार सूट. पहिल्या काही महिन्यात काम फार नव्हते. सकाळी दुकान उघडायचे, फॅन चालू करायचो, बाहेर बसून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना पाहायचो. कधी एखादा शर्ट किंवा पॅन्ट यायचा, तर कधी एखादी साडी. पण हळूहळू महिलांचे ब्लाऊज आणि सलवार सूट यायला लागले. मी कामात पूर्ण लक्ष द्यायचो. माप घेताना नेहमी व्यवस्थित, हळू आणि पूर्ण आदराने घ्यायचो. डोळे खाली ठेवायचो. फार बोलायचं नाही. पण रात्री घरी जाऊन एकटे पडल्यावर मनात खूप विचार यायचे. मला एकटेपणा खूप जाणवायचा. बाबा गेल्यानंतर कुटुंबातही सगळे मी एकटाच सांभाळत होतो. मैत्रीण, प्रेम किंवा कोणाशी मन मोकळे करणे यापैकी काहीच नव्हते. फक्त काम आणि घरी जाणे. रात्री झोप येत नसेल तेव्हा विचार यायचा, आयुष्य असेच एकटे राहणार का? त्या दिवशी जून महिन्याची सकाळ होती. बाहेर गरम हवा वाहत होती. मी दुकान उघडून चहा घेऊन बसलो होतो. तेवढ्यात गल्लीतून एक बाई चालत येत असलेली दिसली. ती थेट माझ्या दुकानात आली. वय साधारण 28-29 वर्ष असेल. गव्हाळी रंग, मध्यम उंची, केस मोकळे सोडलेले आणि निळ्या रंगाची साधी कॉटन साडी नेसलेली. तिच्या चालण्यात आणि उभे राहण्यात एक सौम्यपणा होता. "नमस्कार," ती हलक्या आणि नम्र आवाजात म्हणाली. "ब्लाऊजचे माप द्यायचे आहे." मी लगेच उठलो आणि हसत हसत म्हणालो, "नमस्कार, बसा. मी नितीन." तिने एक कागद काढला आणि माझ्याकडे दिला. "माझी मैत्रीण सांगत होती की तुम्ही खूप चांगले माप घेता आणि फिटिंगमध्येही व्यवस्थित करता." "धन्यवाद," मी म्हणालो. "बघूया, तुम्ही उभे राहा, मी माप घेतो." तिचे नाव रेवा होते, हे नंतर कळले. ती उभी राहिली. मी मापाची टेप घेतली आणि व्यवस्थित माप घ्यायला सुरुवात केली. खांदे, पाठ, कंबर सर्व काही नोंदत होतो. माप घेताना मी फार बोललो नाही. फक्त "थोडे सरळ उभे राहा," एवढेच म्हणालो. माप घेत असताना आम्ही थोडेसे बोलत होतो. ती हळू आवाजात सांगत होती, "माझा नवरा 2 वर्षापासून दुबईला नोकरी करतोय. फारसे घरी येत नाही. मी एकटीच राहते." मी तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एकटेपणाची छाया जाणवली. मीही मनातले थोडेसे बोलून टाकले, "मलाही तसंच आहे. बाबा गेल्यानंतर सगळं एकटाच सांभाळतो. आई आजारी, बहिणीचे लग्न व्हायचे आहे. प्रेम, मैत्रीण काहीच नाही. फक्त काम करत राहतो." तिने हलकेच हसत विचारले, "इथे गल्लीत नवीन आहात ना?" "हो, 3 महिने झाले." "हळूहळू काम वाढत चाललंय." माप पूर्ण झाले. मी सर्व नोंद घेतली आणि विचारले, "काय स्टाईल हवाय?" "सिंपल ब्लाऊज, थोडा डीप नेक, पण जास्त नाही. आणि हातांचा फिटिंगचा चांगला हवा." ती लाजत-लाजत म्हणाली. तिचे बोलणे, तिचे हसणे आणि तिची नजर मला खूप सौम्य वाटली. ती गेल्यानंतर मी दुकानात बसून बराच वेळ तिचाच विचार करत होतो. तिचा आवाज, तिचे शब्द आणि तिच्या डोळ्यातला तो एकटेपणा मनात घोळत होता. किती साधी आणि बोलकी बाई आहे. मनात आले. रात्री घरी गेल्यावरही तिचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता. मी झोपायचा प्रयत्न केला, पण मनात विचार येत होते. तीही एकटी आहे आणि मीही एकटा आहे. पण लगेच स्वतःला बजावले, "नितीन, ती तुझी कस्टमर आहे. फक्त काम कर आणि भावना बाजूला ठेव." दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी मनात म्हटले, "तू फक्त चांगले काम कर. तिच्यासारख्या इतर कस्टमरप्रमाणेच तिला पहा." पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एक छोटीशी गोड भावना जागी झाली होती. ती पुन्हा येईल का असा विचार पुन्हा मनात येत होता. त्या दिवसांपासून माझ्या एकटेपणात एक छोटीशी आशा जमली होती. देवाच्या भेटीने माझ्या सध्या आयुष्यात एक नवीन रंग आला होता. मी अजूनही समजू शकत नव्हतो की हे केवळ एक साधी ओळख आहे की यापेक्षा काहीतरी जास्त. दुसऱ्या आठवड्यात रेवा पुन्हा दुकानात आली. मी तिचा ब्लाऊज तयार करून ठेवला होता. सकाळची वेळ होती. दुकानात फार गर्दी नव्हती. ती आत शिरताच मला हलकासा आनंद झाला. "नमस्कार नितीन," ती हसत हसत म्हणाली. आता ती मला दादा म्हणत नव्हती, तर नितीन म्हणायला लागली होती. "नमस्कार रेवा, ब्लाऊज तयार आहे. ट्राय करून बघा." मी म्हणालो. मी तिला ट्रायल रूम दाखवली. ती आत गेली. मी बाहेर बसून वाट पाहत होतो. मनात थोडेसे कुतूहल होते. तिला ब्लाऊज कसा आवडेल. काही मिनिटातच ती बाहेर आली. ब्लाऊज तिच्या शरीरावर फिट बसला होता. तिने आपल्या छातीजवळ हात लावला आणि हलक्या आवाजात म्हणाली, "नितीन, इथे थोडा टाईट होतोय आणि नेक जरा जास्त खोल झालाय." मी उठलो आणि म्हणालो, "दाखवा, मी बघतो. थोडे बदल करूया." मी फक्त डोळ्यांनी तपासले आणि हळुवारपणे सांगितले, "हो, इथे थोडे सैल करतो. बस आणि मी लगेच ठीक करतो." त्यानंतर आम्ही दोघे दुकानातच बसलो. मी चहा बनवला. तिने आणलेल्या बिस्किटांसोबत आम्ही चहा घेतला. त्या दिवशी आम्ही पहिल्यांदा जास्त वेळ बोललो. रेवा हळू आवाजात सांगत होती, "नितीन, माझा नवरा दुबईला गेला 2 वर्षे झाली. सुरुवातीला फोनवर रोज बोलायचा. आता महिन्यातून 1दा-2दा घरात पूर्ण एकटी असते."
दिवस कसे घालायचे हे कळत नाही. टी व्ही पाहते पण मन भरत नाही. मी तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात खरा एकटेपणा दिसत होता. मी उसासा टाकला आणि म्हणालो, माझी कहाणी वेगळी नाही रेवा. बाबा गेल्यानंतर सगळी जबाबदारी माझ्यावर. आई आजारी, बहिणीचे शिक्षण आणि लग्न दोन्ही बघायचे. रात्री घरी जाऊन बसतो, पण मनात रिकामेपणा जाणवतो. कोणाशी मन मोकळे करायचे तर कुणीच नाही. तिने माझ्याकडे पाहून हलकेच हसत विचारले, तुम्हाला एकटेपणा खूप जाणवतो का? खूप जाणवतो, मी प्रामाणिकपणे म्हणालो. पण आता तुम्ही अधूनमधून येत असता, दिवस थोडे वेगळे वाटतात. बोलायला चांगले वाटते. तिने लाजून मान खाली घातली. पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी गोड भावना उमटली. मलाही तुमच्याशी बोलायला बरे वाटते. तुम्ही ऐकता, समजून घेता. त्या दिवशी आम्ही बराच वेळ बोलत बसलो. ती मला तिच्या आवडत्या गोष्टी सांगत होती. आवडते गाणे, आवडते पदार्थ, गावाकडची आठवण. मी तिला माझ्या छोट्या छोट्या स्वप्नाबद्दल सांगितले. एक मोठी दुकान करायची, आईला चांगले उपचार करायचे, बहिणीचे लग्न लावायचे. तिचे हसणे ऐकताना मला खूप बरं वाटायचे. तिच्या बोलण्यात एक साधेपणा आणि प्रेमळपणा होता. ती केवळ कस्टमर नव्हती, तर एखाद्या मैत्रिणीसारखी वाटायला लागली होती. रेवा जाण्यापूर्वी म्हणाली, नितीन, मी पुन्हा लवकर येईन नवा डिझाईन बघायला. हो नक्की या, मी हसत उत्तर दिले. त्या रात्री घरी गेल्यावर मी झोपलो नाही. रेवाचा चेहरा, तिचे बोलणे, तिचे हसणे सतत आठवत होते. मनात एक वेगळीच गोड भावना जागी झाली होती. केवळ शारीरिक नव्हे, तर तिच्या मनाशी जोडले जाण्याची भावना. मी स्वतःला बजावले, नितीन, ती विवाहिक आहे. फक्त मैत्री ठेव, पुढे जाऊ नकोस. पण तरीही मनात एक छोटीशी आशा जन्मली होती. तिच्या एकटेपणाने माझा एकटेपणा थोडासा कमी झाला होता. पुढच्या काही दिवसात रेवा अधूनमधून यायला लागली. कधी ब्लाऊजचे छोटे बदल, कधी नवीन सलवार सूट डिझाईन बघायला. प्रत्येक भेटीत आमची ओळख वाढत चालली. ती मला नितीन म्हणायची, मी तिला रेवा म्हणायचो. आम्ही सतत खिदळत बोलायचो. एके दिवशी ती माप घ्यायला आली, तेव्हा मी तिच्या जवळ उभा राहिलो. माप घेताना आमची नजर एक झाली. काही क्षण आम्ही काहीच बोललो नाही. माझ्या मनात विचार आला, ही बाई मला फक्त कस्टमर नाही, तर खूप जवळची वाटते. रेवा हळू आवाजात म्हणाली, नितीन, खूप चांगले आहात तुम्ही. तुमच्याशी बोलल्यावर मन हलके होते. तिचे हे शब्द ऐकून माझ्या मनात एक उबदार भावना पसरली. हळूहळू आमचे नाते केवळ दुकानातल्या ओळखीपेक्षा जास्त होत चालले होते. ते मैत्री आणि भावनिक जवळीकच्या दिशेने वाटचाल करत होते. पुढचे 1-2 महिने रेवा माझ्या दुकानात येणे हळूहळू नियमित झाले. आता ती फक्त ब्लाऊज किंवा सलवार सूटसाठी नव्हे, तर माझ्याशी बोलायला, मन मोकळे करायला यायची. प्रत्येक भेटीत आमची ओळख अधिक घट्ट होत चालली होती. एका दुपारी ती नवीन सलवार सूटसाठी आली. दुकानात इतर कुणी नव्हते. आम्ही दोघेच आरामात बोलत होतो. मी माप घेत असताना ती हळूवाजात म्हणाली, नितीन, मला काही दिवसांपासून एकटेपणा खूप जाणवतोय. घरात कुणी नाही, बोलायला कुणी नाही. कधी-कधी रडूही येते. मी माप घेणे थांबवले आणि तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात खरा वेदना दिसत होत्या. मी हळुवारपणे म्हणालो, रेवा, मला तुझी भावना पूर्ण समजते. मीही रोज एकटाच असतो. कधी विचार येतो की हे आयुष्य कशासाठी चाललंय? काम, जबाबदारी आणि एकटेपणा, बस एवढंच. तिने माझ्या हाताकडे पाहिलं आणि हलकेच म्हणाली, तुमच्याशी बोलल्यावर मात्र मन हलके होते. तुम्ही ऐकता, समजून घेता. माझ्या नवऱ्याशी आता फक्त फोनवर औपचारिक बोलणे झाले आहे. खरं प्रेम, काळजी आणि आधार काहीच नाही. त्या क्षणी आम्ही दोघेही शांत बसलो. मी धाडस करून म्हणालो, रेवा, तू एकटी नाहीस. मला सांगायचे असेल तर कधीही बोल, मी आहे ना. तिने हलके स्मित केले. तिच्या डोळ्यात कृतज्ञता दिसली. त्यानंतर आमच्या भेटी अधिक खोल होत गेल्या. कधी ती चहा घेऊन यायची, कधी मी तिला छोट्या छोट्या गोष्टी सांगायचो. ती माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या स्वप्नांबद्दल विचारायची. मी तिला तिच्या आवडीच्या गोष्टींबद्दल, तिच्या गावाकडच्या आठवणींबद्दल विचारायचो. एका संध्याकाळी जोरदार पाऊस पडत होता. रेवा ब्लाऊज ट्राय करण्यासाठी आली होती. पावसामुळे ती घरी जाणार नव्हती. आम्ही दुकानात बसलो. बाहेर पाऊस जोरात पडत होता आणि विजेचा कडकडाट होत होता. रेवा थोडी घाबरलेली दिसत होती. मी तिच्या जवळ बसलो आणि म्हणालो, भिवू नकोस रेवा, पाऊस लवकर थांबेल. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. नितीन, मी खूप एकटी पडली आहे. कधी-कधी वाटते की कोणीतरी मला घट्ट धरून म्हणावे की सर्व ठीक होईल. माझ्या मनात एक भावनिक पूर उसळला. मी धाडसाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, मी आहे ना तुझ्यासोबत. तुला एकटेपणा जाणवू देणार नाही. तिने माझा हात घट्ट धरला. आम्ही दोघेही बराच वेळ शांत बसलो. त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती. आमच्या मनातील एकटेपणाची भावना एकमेकांना समजत होती. मग ती हळू आवाजात म्हणाली, नितीन, हे बरोबर आहे का? मी विवाहित आहे, पण तरीही तुझ्याजवळ येताना चांगले वाटते. मी उसासा टाकला आणि प्रामाणिकपणे म्हणालो, मलाही माहीत नाही रेवा, पण तुझ्याशिवाय आता मला दिवस कंटाळवाणे वाटतात. तू मला हसवतेस, ऐकतेस, समजून घेतेस. माझ्या आयुष्यात प्रथमच असे वाटले की कुणीतरी मला समजते. तिने डोळ्यात पाणी आणले आणि म्हणाली, तू मला पुन्हा जिवंत करत आहेस नितीन. पण मनात अपराधीपणाही वाटतो. मी तिच्या हातावर हळुवारपणे थोपटले. मलाही वाटते, पण आम्ही दोघेही एकटे आहोत.
तुझा नवरा दूर आहे, मी एकटा आहे. आम्ही फक्त एकमेकांचा भावनिक आधार बनतोय. यात काही चुकीचं आहे का? त्या पावसाच्या संध्याकाळी आम्ही बराच वेळ मन मोकळे करत बोललो. ती आपल्या वैवाहिक आयुष्यातील एकटेपणाबद्दल सांगत होती. मी माझ्या जबाबदारी आणि एकाकीपणाबद्दल सांगत होतो. आमचे बोलणे संपले तेव्हा पाऊस थांबला होता. जेव्हा जाण्यापूर्वी म्हणाली, नितीन, तू माझा चांगला मित्र आहेस. तुझ्याशी बोलल्यावर मन शांत होते. त्या दिवसानंतर आमची जवळीक अधिक वाढली. पण माझ्या मनात संघर्षही सुरू झाला. मी स्वतःला सतत बजावत होतो, ती दुसऱ्याची बायको आहे नितीन, फक्त मैत्री ठेव, पुढे जाऊ नकोस. तरीही तिच्या भेटीची वाट पाहणे, तिचे हसणे, तिचे बोलणे, हे सर्व मला खूप जवळचे वाटायचे. रात्री एकटे पडल्यावर मनात विचार यायचे, हे नाते कुठे नेते आहे. पण मनाची दुसरी बाजू सांगायची की दोघेही एकमेकांना समजतो, आधार देतो, यात काय चुकीचे आहे. असे हळूहळू आमचे नाते भावनिकदृष्ट्या खूप खोल होत चालले होते. प्रेम नव्हते, पण एक गोड, सौम्य आणि समजूतदार जवळीक नक्कीच निर्माण झाली होती. काही आठवड्यानंतर एक संध्याकाळ आमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली. रेवा रात्री उशिरा 8:30च्या सुमारास दुकानात आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता आणि भावना होती. नितीन, आज मी घरी जाणार नाही. ती हलक्या पण ठाम आवाजात म्हणाली. तुझ्याजवळ राहू का? फक्त बोलायचे आहे, तुझ्याजवळ बसायचे आहे. माझ्या छातीत जोरात धडधड सुरू झाली. मी क्षणभर विचार केला आणि दुकानाचे दार बंद केले. आम्ही दोघे वरच्या छोट्या खोलीत गेलो. खोलीत मंद प्रकाश होता. एक छोटा बेड आणि 2 खुर्च्या होत्या. रेवा आत येताच तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू होते. नितीन, खूप थकले आहे. एकटेपणाने मला पूर्ण खाऊन टाकले आहे. आज मला तुझ्याजवळ बसायचे आहे. तुझ्याशी मन मोकळे करायचे आहे. मी तिचा हात हातात घेतला आणि हळुवारपणे म्हणालो, रेवा, मी आहे ना. तू एकटी नाहीस. आज जे मनात आहे ते सगळं बोल. आम्ही दोघे बेडवर बसलो. तिने माझ्या खांद्यावर डोके टेकले. मी तिच्या केसात हळुवारपणे हात फिरवला. त्या क्षणी शब्द कमी आणि भावना जास्त होत्या. आम्ही बराच वेळ शांत बसलो. फक्त आमचे श्वास आणि हृदयाचे ठोके बोलत होते. रेवा हळू आवाजात म्हणाली, नितीन, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मला पुन्हा जगण्याची इच्छा झाली आहे. तुझ्याशी बोलताना, तुझ्याजवळ बसताना मला वाटते की मी खूप महत्त्वाचा आहे. माझ्या नवऱ्याने मला वर्षानुवर्षे एकटी सोडली आहे. पण तू तू मला ऐकतोस, समजून घेतोस, माझी काळजी घेतोस. मी तिच्या हातावर हळू थोपटले आणि म्हणालो, रेवा, तू माझ्यासाठीच तेवढीच महत्त्वाची आहेस. मी एकटा पडलो होतो. जबाबदाऱ्या, कर्ज, कुटुंब सगळं मला तापत होतं. पण तू आल्यापासून मला बरे वाटायला लागले. तुझ्या हसण्याने, तुझ्या बोलण्याने माझा एकटेपणा कमी झाला. तिने माझ्या छातीवर डोके ठेवले. आम्ही एकमेकांना घट्ट आलिंगन केले. त्या मिनिटी 2 एकाकी जीव एकमेकांना सांभाळत होते. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोलत होतो. ती आपल्या गावाकडच्या आठवणी सांगत होती. मी माझ्या स्वप्नांबद्दल सांगत होतो. आम्ही हसत होतो, पण कधी अश्रू ढाळत होतो आणि कधी फक्त शांत बसत होतो. नितीन, हे नाते कुठे नेते आहे माहीत नाही, ती म्हणाली. पण मला तुझ्याशिवाय आता राहता येणार नाही. तू मला भावनिक आधार देतोस, प्रेम देतोस, जिवंतपणा देतोस. मी तिच्या कपाळावर हळू किस केले आणि उत्तर दिले, रेवा, मीही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आम्ही दोघेही एकमेकांना पूर्ण करत आहोत, मनाने, हृदयाने. भले समाज काहीही म्हणो, आमचे हे नाते खरे आहे. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या आलिंगनात शांत झोपलो. कसलाही शारीरिक संबंध नव्हता, फक्त 2 एकाकी आत्म्यांचा गोड मिलन होता. सकाळी उठल्यावर तिने मला हसत हसत चहा बनवला. आम्ही दोघेही खूप शांत आणि समाधानी वाटत होतो. त्यानंतर आमचे नाते अधिक गहन झाले आणि सुंदर झाले. ते अधूनमधून यायचे. आम्ही बोलायचो, हसायचो, एकमेकांचा हात धरून बसायचो आणि एकमेकांना आधार द्यायचो. आम्हाला माहीत होते की हे नाते बाहेर सांगता येणार नाही, पण आमच्या दोघांच्या आयुष्यात ते खूप महत्त्वाचे झाले होते. रेवा एकदा मला म्हणाली, नितीन, तू मला फक्त प्रेम दिले नाहीस, तर नवे जीवन दिलेस. माझ्या एकटेपणाला तू पूर्ण केलेस. मी तिच्या डोळ्यात पाहून उत्तर दिले, आणि तू माझ्या रिकाम्या हृदयाला भरून काढलेस रेवा. आम्ही दोघे एकमेकांसाठी आहोत. ही कथा केवळ प्रेमाची नव्हती, तर 2 एकट्या आत्म्यांनी एकमेकांना सापडल्याची होती. आम्ही आजही एकमेकांचा आधार आहोत, मनाने जोडलेले, हृदयाने जवळ आलेले.